मा घरी भजन होऊन राहिले, पण त्याच्या पहिला भजन केल्यानंच होईल का? इकडे काहीच नाही ना. 15 वर्ष झाले भाऊ, ना मला पोरगी झाली ना पोरगा झाला. त्या महाबाई मग कोची कुलत बायको आली न का आली तर त्यांच्या बहिणी इले राहायचंच नाही. अरे एवढ्याला करतो का मी काम धंदे? महाबाई आपला काही अनाज पाणी नाही राहिला. बहिमा नाही हिच्याकडे पाहिलं, अगर इले अगर मारून कधी घेतलं तर पुन्हा नशी बायको भेटणार नाही. आणि अगर नाही इले घेतलं तर भाई माय येते ना मध्ये हन झोळकते. पुराच्या पण चक्कर लावून टाकला तिने घमेल्याले. अरे कशमा हिन माय काय हो, काय झालं? काय झालं? लढतच राहायचो. काय करणार? समोर आपलं दुखरं गाऊ गाऊ मी थकून गेले. त्या बहिमा त्या पोटातल्या कोणत्या नाल्या बुटल्या तू? तुम्ही सांगा. होऊन नाही राहिलं. तुम्ही सांगा मला मुलं बाळ होत नाही, याच्यात माझा दोष आहे का? तर मग तुझा दोष नाही ना. तर तू एक काम कर, एका कागदावर सही देऊन दे, दुसरी बायको कर. काय? तू एका कागदावर सही दे तर मी दुसरी बायको करतो. म्हणजे इष्टांबरोबर सही दे, सही. म्हणजे तुम्हाला लग्न म्हणजे मजाक वाटली का? लग्न म्हणजे ते का मी का कौरिक राहू असं? अहो या लोकांचं बोलणं ऐकून फार त्रासले मी. त्या नडावर जाते, पूर्ण बाया मला वाजोटी म्हणतात. लोकांचं तर सोडा, पण वाजोटी माझ्या मनाला कसं वाटत असणार? या मनाचं सोड. त्या बाईमा मालूम नाही, त्या बाईमा एखादी कुळक कोंबडी कशी राहते तशी आहेस तू. का बोलता? का बोलतो? तुझ्याकडे पाहायला गेलं म्हणजे ज्या बाई माय येते ना, ते त्या बाई मा घमेल्याला बोल बसवते. मग कसं करू? तर मी काय करणार? तुमच्या समोरच किती दवाखाने हिंडले, पण काय फायदा झाला नाही. हे बघ काही नाही, मला तू सही देऊन दे, मी दुसरी बायको करतो. असं नको करा. मला ते सोडलं तर मी कुठं जाणार तुम्हाला सोडून? कसं नको करा, तसं करतो. नाही हो. का नाही हो? कोणाकडे जाणार मी आता मग